भूमिका नेहमी लावून धरणारे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे माजी मंत्री माननीय सदाभाऊंचा आज दौरा आहे। मला त्यांचा आदेश आहे, माझा दौरा आहे, तुम्ही दौऱ्यात आलं पाहिजे, सामील व्हा। आता कुठं दौरा आहे आम्हाला माहित नाही, भाऊ तिकडं जातील तिथं आणि मागं जाणार। भाऊंच्या सोबत पूर्ण रात्री 10 पर्यंत दौरा तालुक्यातला आहे। माननीय संतोष पाटील, माननीय संजय मामा तेली, माननीय रमेश देवरसी, माननीय विक्रम पुजारी, सिद्धू पुजारी, बिराजदार मंडळी बरीच आहे तिथं, माननीय अशोक रागणार, सुरेश तेली, लक्ष्मण गारवे, अमोल वाघमोडे आणि सगळी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने इथं आज एवढ्या उन्हात तुम्ही सगळे उपस्थित आहात। खरं तर सोन्या गावामध्ये नेहमी सातत्याने येणं होतंय आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहेच। आज भाऊंचा दौरा आहे, आता आपल्याला काही अडचण नाही, माझा पण संपला का भाऊंचा अशा पद्धतीनं आपल्याला जतचा बॅकलॉग भरून काढायचा आहे। दुसरा आपला काहीच हेतू नाही की आपल्यावरती गेल्या 30-40 वर्षात जो अन्याय झाला आहे तो जर भरून काढायचा असेल तर आपल्याकडं सक्षम माणसं असायला पाहिजे। आणि भाऊंचं काम तुम्हाला सगळीकडे राज्यभर माहीत आहे, शेतकऱ्यांच्यासाठी किती लढे उभा केले। आता 97 या गावात आले, 97 काय परिस्थिती असेल बघा ना। आज आपण 2024ला बोलतोय, उद्या ऑक्टोबर महिना चालू होतोय, म्हणजे एवढ्या वर्षानंतर म्हणजे ही चळवळ सहज नेतृत्व मोठं झालेलं नाही। राज्यभर एसटीनं फिरायचं, राज्यभर कुठल्याही सुविधा नसताना, कुठली साधनं नसताना, जवळ पैसा नसताना लोकांच्याकडून वर्गणी घ्यायची, लोकांचे आंदोलन म्हणजे लोकांना आता ज्या सदाभाऊंना काहीतरी संधी मिळाली आणि संधी अशी कधीतरी काम करावं लागतं, लोकांना गाडून घ्यावं लागतं, मग कुठंतरी न्याय मिळतो। आज आपण बघितलं ऊसाचा दर, आम्ही जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा दर किती होता? 300 रुपये, 350 रुपये। आज तो भाव 3000 गेला। त्याचं सगळं श्रेय हे माननीय सदाभाऊंना जातं, त्यांच्या सगळ्या चळवळीच्या लोकांना जातं, माननीय शरद जोशी साहेबांना जातं। ही चळवळ लोकांना जागत केलं। दुधाचे दर किती होते अगोदर? दुधाचे दर 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये जास्तीत जास्त, आता 35, 40। तरी पण आपण आता आंदोलन करतो किंवा 35 रुपयाचा दर परवडत नाही, 40 रुपयाचा दर परवडत नाही। पण त्या काळात जेव्हा 8 रुपये दर असेल तेव्हा लोक कशी करत असतात? तर जे काम त्यांनी केलंय ते अनेक लाखो कुटुंबांचं आर्थिक त्यांना स्थावर करण्याची भूमिका ही शेतकरी चळवळी राहिलेली आहे। राज्यामध्ये शेतकरी चळवळीमध्ये अनेक नेते होते, परंतु प्रभावीपणे सातत्यानं सगळा विषय समजून घेऊन सदाभाऊंनी काम केलेलं आहे। आणि आता आम्ही दोघं आमदार असल्यापासून तुम्ही आम्हा दोघांना बघता सभागृहात, आम्ही सगळ्या गरिबांची बाजू लावून धरतो तिथं, आमचं काय दुसरं काही काम नाही। एखादा विषय कुठला आला लोक आम्हाला शोधून देतात, लोकांना आम्हाला कुठं जायला लागत नाही, लोक त्यांचा प्रश्न असला आमच्याकडे घेऊन येतात आणि मग आम्ही त्या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास करून, तरी आता सरकार आल्यानंतर आम्ही इतका अभ्यास करत नाही। जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, अधिवेशन असलं का आम्ही रात्र जागेच असायचो की टिपणं काढायचे आहे, माहिती काढायची आहे, वाचन करायचं आहे, उद्या सरकारला घाम फोडायचा आहे। तर उगाच घाम फुटत नाही, त्यासाठी तयारी करावी लागते, त्यासाठी माहिती असायला पाहिजे आणि ती माहिती खरी असायला पाहिजे। सभागृहात काही म्हणून चालत नाही, तिथं सगळे राज्यातले दिग्गज लोक आहेत, त्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि म्हणून आम्ही रात्र त्या विषयाचा स्टडी करायचो, रात्र विषयावरती अभ्यास करायचो आणि सभागृहामध्ये त्या विषयावरती आम्ही बोलायचो। आणि म्हणून आम्हाला दोघांना पण आता उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राष्ट्रपतींच्या भाऊंचा पण सन्मान झाला। माझा काय अजून दिग्गज लोक आहेत त्यांना अजून हा पुरस्कार मिळाला नाही। म्हणजे आम्ही त्या सगळ्या लोकात राहिल्यामुळं, गावात राहिल्यामुळं तुमचे विषय आम्हाला माहीत होते, नव्यानं काय आम्हाला सांगायची गरज नाही। गावातलं नेमकं दुखणं काय आहे हे गावात राहणाऱ्या माणसाला माहित आहे, शहरात राहणाऱ्या लोकांना एवढं नाही कळत ना। आता आम्हाला गावातलं जे कळतंय ते शहरातलं नाही कळणार, शहरातल्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते आम्हाला लगेच समजणार नाही, पण गावगाड्यात काय नेमकी अडचण आहे हे आम्हाला सहज समजते, कारण आम्ही बालपणापासून तिथं राहिलोय। आणि त्यामुळे जत तालुक्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक व्यवस्थितपणे आराखडा तयार करावा लागेल। आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये 2029 पर्यंत जत तालुक्यासाठी काय करायचं आहे, रस्त्यांच्या सुविधा कशा पाहिजे, आरोग्याच्या सुविधा काय पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला धोरण काय राबवणं आवश्यक आहे, रोजगाराच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, हे व्यवस्थितपणे पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, मैशाळ सुधारित योजना कधीपर्यंत पूर्ण करायची, त्याला काय पाठपुरावा करायचा, याचा व्यवस्थितपणे आराखडा सदाभाऊ आणि मी स्वतः करतोय। तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहण्याचा एक शब्द आम्हाला द्या, तुम्ही सगळे ताकदीने आमच्या बरोबर राहा, तुमच्याशी आम्ही प्रामाणिक राहू।
तुम्हाला असा कधी पश्चाताप होणार नाही की बाबा अरे आम्ही चूक केली असं तुम्हाला वाटणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही व्यवस्थितपणे नियोजन करू. आज भाव आल्यामुळं आता ते वरिष्ठ आहेत, ते कार्यकर्ता आहेत, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, सरकारी युतीमध्ये त्यांचा एक घटक पक्ष आहे आणि आज त्यांचा दौरा झाल्यामुळं जत तालुक्यामध्ये आज एक मोठी ऊर्जा भाव तुमच्यामुळं होते आणि संतोष पाटील साहेब असतील, टीम असेल, मला वाटतं दोन्हीकडे काम करतील अशी परिस्थिती निर्माण झाली इथं. तर सगळी व्यवस्थितपणे आपण तुम्ही सोन्याचा काय प्रश्न आहे आम्हाला सांगा. पक्ष पार्टी आम्हाला काही देणं घेणं नाही. इथं तुम्हाला काय हवं आहे. आता रस्त्याच्या बाबतीमधलं आपण पाणी हे सगळी तुमची कामं आम्ही पूर्ण करून देऊ. मला वाटतं ह्या रस्त्याचं पण काम आहे मी बजेटमध्ये ह्याच्यात ठरलंय 5 कोटी कधी चालू केलं आम्हाला माहितच नाही कधी चालू केलं काय. आता आल्यानंतर संजय राऊनी सांगितलं तर हे काम आपण इतक्या मोठ्या किती दिवसाचा हा प्रश्न होता. एवढा मोठा निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता. आता परत कामाची टेंडर होत आहेत. 4 दिवसामध्ये परत वर्क ऑर्डर येत आहेत. म्हणजे आचारसंहितेपूर्वी दुसरा रस्त्याच्या कामाचा टप्पा पूर्ण होतोय. आता परत तिसरा टप्पा मंजूर केलाय. मी काल परवा त्याच कामासाठी मुंबईमध्ये होतो. आता परत आणि एक 25 किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम सडकचा तिसरा टप्पा त्यामध्ये मंजूर करून घेतले. ते सगळे पैसे जतसाठी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण सगळी व्यवस्थित कामं करून घेऊ एवढं त्या निमित्तानं बोलतो. भाऊंना परत मनापासून आपण आभार व्यक्त करू की त्यांनी आज पूर्ण दिवस जत तालुक्यातल्या लोकांशी भेटीगाठी, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, तर याच्यासाठी पूर्ण वेळ आज दिवस दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.